प्रणाली 4 ते 5 वर्षाची असताना तिच्या आईचे आजाराने निधन झाले. तिने आतापर्यंत आपल्या आईचा चेहरा सुद्धा बरोबर बघितला नव्हता. पण अचानक आई आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिचे आयुष्य जणू रिकामे झाले होते. कारण ती आता फारच लहान होती. आता फक्त तिच्या आयुष्यात तिचे बाबा आणि तिची म्हातारी आजी राहिले होते. आजी पण चिडचिड स्वभावाची होती. बाबा गेल्यानंतर आजी तिला बघायची, पण आजीला सुद्धा तिचा राग यायचा. कारण तिला वाटायचे की तिच्यामुळे तिच्या आईचे निधन झाले आहे. बाबा दिवसभर बाहेर असायचे आणि त्यातल्या त्यात त्यांची सुद्धा तब्येत बरोबर नसायची. बाबा आल्यानंतर तिला थोडे बरे वाटायचे, कारण बाबा तिचा लाड करायचे. पण बाबा कामावर गेल्यानंतर तिला एक वेगळेच वाटत होते. पण लहानपणापासून शेजारी राहणारी स्त्री नेहमी प्रणालीकडे यायची. तिला कधी भूक लागली तर काही खायला द्यायची, तसेच तिचा लाड करायची. प्रणालीला कधी समजले नाही की ती कोण आहे. पण जेव्हा कधी ती जवळ आली की प्रणालीला फार आनंद वाटायचा आणि जणू फार जवळचं आपलं कोणीतरी आलं असे तिला वाटायचे. आता प्रणाली थोडी मोठी झाली होती. जेव्हा कधी ती शाळेत जायची तेव्हा ती स्त्री तिला काही ना काही खायला द्यायची. कधी कधी तर शाळेचा डब्बा ती स्त्री करून देत होती. आणि आता प्रणालीला सुद्धा तिच्यासोबत बोलणे, तिने दिलेले खायला आवडत होते. पण एकदा शाळेत जात असताना ती त्या स्त्रीची वाट तिच्या घराजवळ पाहत होती आणि तेवढ्यातच तिच्या आजीने तिला बघितले. त्या दिवशी आजी तिच्यावर फार ओरडली आणि तिला खूप काही ऐकवले. त्या दिवशी प्रणालीला फारच वाईट वाटले, पण ती आजीसमोर काही बोलू शकली नाही. कारण आजी तिच्यावर फार ओरडायची. त्यामुळे ती आजीसोबत फार कमी बोलत होती. एकदा सुट्टीच्या दिवशी तिचे बाबा प्रणालीला बाहेर फिरायला घेऊन जात होते. बघितले तर शेजारची स्त्री बाहेरच दिसली. त्या स्त्रीकडे बघून प्रणालीने स्माईल केली आणि तिला बाय म्हटले. स्त्रीने सुद्धा तिच्याकडे स्माईल करून बाय केले. प्रणालीला नेहमी त्या स्त्रीची साथ होती. तिच्याशी काही वेळ बोलले तर तिला फार छान वाटायचे. जेव्हा कधी ती स्त्री प्रणालीला तिच्या नावाने हाक मारायची तेव्हा तर तिला फारच छान वाटायचे. पण आजपर्यंत ती स्त्री प्रणालीच्या घरी आली नव्हती. एकदा प्रणालीने आपल्या आजीला त्या स्त्रीबद्दल विचारले तर आजी तिच्यावर फार रागावली आणि म्हणाली तिच्याशी बोलायचे नाही. तसेच आजीचा राग त्यावेळी फार वेगळाच होता. त्यामुळे प्रणालीला काही कळले नाही, पण एवढे समजले की आजी त्या स्त्रीचा फार राग करते. जशी जशी प्रणाली मोठी होऊ लागली त्या स्त्रीची साथ तिच्यासोबत तशीच होती. पण आता आजीची तब्येत बरोबर राहत नव्हती आणि ती जास्त करून बेडवरच असायची. काही दिवसानंतर आजीचे निधन झाले. आजी गेल्यामुळे प्रणालीला थोडे वाईट वाटत होते. एकदा ती अंगणात बसून होती तेव्हा ती स्त्री आली आणि तिच्याशी बोलू लागली. आता प्रणालीला तर फारच छान वाटले. ती बोलत असताना प्रणाली म्हणाली की मी बाबांची वाट बघत आहे. बाबा म्हणाले की मी आता येणार आहे आणि मला बाबासोबत बाहेर जायचे आहे. ती असे म्हणतात ती स्त्री घरी जाण्यासाठी निघाली. प्रणाली आता फार मोठी झाली होती आणि कॉलेजला जात होती. तरी सुद्धा ती स्त्री नेहमी तिच्या सुखदुःखात साथ द्यायची आणि नेहमी तिच्याशी बोलायची. ती स्त्री असल्यामुळे प्रणालीला फार छान वाटायचे आणि तिला आता तर असे वाटायचे की जणू आपल्यासोबत कोणीतरी आहे. कधी काही मनातल्या गोष्टी सांगायच्या असल्या तर प्रणाली त्या स्त्रीला सांगायची. पण आजपर्यंत ती स्त्री आहे तरी कोण हे प्रणालीला माहीत नव्हते. पण त्यांच्यामध्ये एक वेगळेच आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. आता प्रणालीच्या बाबांची तब्येत सुद्धा बरी राहत नव्हती आणि त्यांच्याने जास्त कामे होत नव्हती. एक दिवस तिचे बाबा कामावर गेले होते आणि प्रणालीची फार तब्येत खराब झाली होती. प्रणाली त्या दिवशी घराच्या बाहेर सुद्धा निघाली नव्हती. त्या स्त्रीचा प्रणालीला फोन आला आणि तिने सर्व गोष्टी सांगितल्या. बघतो तर काही वेळात ती स्त्री घरी आली. आज पहिल्यांदा ती स्त्री घरी आली होती. त्या स्त्रीने प्रणालीची फार काळजी केली, तिला काही औषधी दिल्या. या सर्व गोष्टीमुळे प्रणालीला फार छान वाटत होते. ती फार वेळ प्रणालीजवळ थांबली, त्यानंतर घरी जाऊ लागली. घरी जात असताना अचानक प्रणालीचे बाबा घरी आले. बाबांनी प्रणालीला विचारले तर प्रणाली सर्व गोष्टी सांगितल्या. आता बाबा काहीच बोलू शकले नाही, कारण तिने सांगितले होते की ती स्त्री आल्यामुळे मला बरे वाटले, नाहीतर माझी तब्येत फार खराब होती. पण आज बाबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून तर प्रणालीला धक्का बसला. बाबा म्हणाले की ती स्त्री अजून कोणी नसून तुझी मावशी आहे. तुझ्या आईचे
आणि मावशीचे फार पटत होते. त्या दोघी मैत्रिणीसारख्या वागायच्या. पण एकदा तुझ्या आजीचे आणि तुझ्या मावशीचे फार मोठे भांडण झाले आणि त्या दिवशी तुझी आजी तुझ्या मावशीला फार बोलली. तसेच तिला घरी येण्यास मनाई केली. त्या दिवशीपासून तुझी मावशी कधीच घरी आली नाही. तू जेव्हा लहान होती तेव्हा ती तुझा फार लाड करायची. आज प्रणालीने बाबांना त्या स्त्रीबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या तर प्रणालीचे बाबांना सुद्धा आश्चर्य वाटले. ते म्हणाले की आई गेल्यानंतर तुला तुझ्या आईची कमी भासली नाही पाहिजे, म्हणून ती वेळोवेळी तुला साथ द्यायची आणि तुझ्यासोबत राहायची. त्या दिवशी बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण प्रणाली म्हणाली की बाबा, मला असे वाटते की मी मावशीकडे जावे आणि मावशीसुद्धा माझ्याकडे यावी. बाबा यावेळी काहीच बोलले नाही, पण त्यांनी आपली मान हलवून हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी ती लगेच मावशीकडे गेली आणि तिला मिठी मारली. मावशीला या गोष्टी बघून डोळ्यात पाणी आले. आता तर त्या दोघे नेहमी एकमेकांच्या घरी जातात आणि प्रणालीला तर मावशीसोबत असल्याने फारच आनंद होते आणि मावशीसुद्धा तिला आईसारखे प्रेम देते. ते म्हणतात ना, मावशी ही आईसारखी असते. आणि हे म्हणणे अगदी बरोबर आहे, कारण आता प्रणालीची मावशी जणू तिची आईच आहे असे तिला वाटते आणि मावशीसुद्धा आपल्या लेकीसारखी प्रणालीला बघत असते. त्यामुळे त्यांचे नाते फारच आनंदाचे झाले आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.